नवनाथ भक्तिसार अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त वरदा हरिसी आरती मंगलमूर्ती गजानना. जय जय अजय आदिनाथा माया चक्र चालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू. तरी मागिले अध्याय निरूपण. श्री गोरक्षाचा पावनी जन्म उपरी सेवनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला. तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक राशी भविष्योत्तर पुराणासी निरोपितो श्री श्रोतिया. श्लोक. ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य क्राव्य अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तयाचार चातुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे. टीका प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या पारायण विश्व आणि विश्वंभर दोन भावची ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतू चराचर तो ऐक्य मेळी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले. कर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याची कोणीही बीजांकुराशी वासना देऊनी योग फासी काम नेते नुर्वितो ऐसा एक मेळे करून गोरक्ष झाला सनातन. एवंच सकळ ब्रह्मज्ञान उपदेशिले गुरुनाथे मग पूर्णपणाचे पात्र होऊनी वसुधेकल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूपी मानुनी तत्स्वरूपी प्रकटले. या उपरी वातपित्त कफहारक रसायन विद्या सकळिक किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली. कवित्व रसाळ नवरस गणादी निरोपी दीर्घरस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्तनृचेत केला प्रवीण दीर्घरस्वे छंदे पुराण निपुण स्वरित छंदी अवघे गुण पैकेला. ऋक अथर्वण यजुर्वेद सामवेदादी सांगुनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली. सारस्वत किरातकोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्यमीमांसा साही शास्त्रे निवेदिली. यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ अस्त्री केला प्रवीण. ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयाचे ऐकिजे. वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनीती ब्रह्मास्त्रादी निर्वाण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले. यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत त्याची वरद पाणी निश्चित गोरक्ष मवळी मिरवला. ती देवते कोण कोण 52 वीर असती जाण नरसी काळिका मम्मदा उत्तम महिषासुर आराधला. जोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर भद्रपती मूर्तिमंत सीतापती वरद मवळी स्पर्शितसे. परम आदरी आलिंगुन श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्ती ध्वज मिरविंजे. यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्षाते अंकी घेऊन वरद मवळी स्पर्शितसे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग बाळ भैरवादी पातले. वीर भैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला. तेणे घेऊन अंकावरते मुख कुरवाळिले वरदहस्ते खेळता बाबर धावूनी येती तेही देती आशीर्वचन. मुंडा चामुंडा शंखिणी डंखिणी कुंडारंडा भलांडा यक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देती त्या. यावरी प्रकटुनी जलदेवत तेव्हा त्या ते वर ओपित कुमारी धंदा नंदा विख्यात देवता
त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला ऐशा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळाते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती वरमादी अणिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्रतिमा प्राची वाशित्वा सात्वी देवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्र कर उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो 52 वीरासहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौळी अस्त्र विद्या करी ओपिती असो वर देऊनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी बैसवी तपी होता अनुष्ठान तेणे बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखीत मिरवेल जैसे खडक शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकता देवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे वदुनी सकळ देव पाहते झाले आपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 विराधी पै गेले यावरी इंद्र वरुण अश्विनी गणगंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष धोकिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कवळणी कर्दम गोळा मुले खेळती आपले मेळा तो गोरक्षापासून येऊन आगळा बोल बोलती सकळी का म्हणती गोरक्षा ऐक वचन आम्ही आणला बहुत कर्दम तरी शकट करुणी देवोत्तम आम्हा लागी खेळावया येरू म्हणे शकट मजसी करू येत नाही निश्चयेसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करुणी घ्याना ऐसे ऐकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपुलाले करे करून शकट रचती चिखलाचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला यथास्थित वरी उदेले कल्पनेत शकटासारथी असावा म्हणून कर्दम घेऊन गोळा मुले रचती कर्दम पुतळा परी तो साधेना मुला सकळा मग गोरक्षा ते विनविती म्हणती गोरक्षा आम्हा प्रती साह्य देई शकट सारथी आम्हा साधेना कर्दम नीती तरी तू करुणी देई का अगा तू सकाळ मुलांचे गणी वयो वृद्ध अससी प्राज्ञी तरी आम्हासी सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे ऐकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणून द्या देतो करुण परी ही वासना भविष्य कारण गोरक्षा ते उदेली जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरिल्या समान तोची तरू हेलावे पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बैसला अढळ पदासी तैसेची वासना आलेशी शिरोदधी उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ अकिंचन तो वायुसुत ध्वजस्तंभी मिरवला की सीता सतीच्या उद्देशी लंकेशी राहिली येऊनी विवशी तिने भक्षुनी दशाननासी राक्षस कुळ भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊनी लंकाधीश भोगभोगी विभीषण तस्मात बोलावयाचे हेच कारण बुद्धी संचरे पूर्व कर्माप्रमाण पुढे उदयात करभंजन येणार होते महाराजा नवनारायण करभंजन परम उदय पावणार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छाद्रुमा चित्त धरते उदेला मग हाती घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परी रसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवेदी उपचार पीयूष मांडणी जलपत स्मर एवं विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणी होता कर्दम गोळा मही भागी भाग सगळा सकळा व्यक्त असे तत्वांचा तेणे करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजनते संधीत प्रेरक झाला जीवित्वा अस्थिमास तचे सहित आकार दृश्य झाला त्यात
पुढे शब्द आननात अकस्मात उदेला. उदय होता प्रवर्ते रुदनी, ते पाहिले सकळ बाळांनी. म्हणती भूत आणले गोरक्षांनी, पळा पळा येथून या. ऐसे बोलता एकमेकाते सकळ होऊनी भयभीत. सांडूनी खेळ सकळ अर्थ, पळूनी गेले वातगती. हृदयी दाटुनी भय कापरा, मुले कापती थरथरा. आरडत बरडत मच्छिंद्र आधारा, पळवूनी पै गेली. ऐशा परी मुले भयग्रस्त, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ. मग पाचारुनी सकळ मुलाते, आश्वासुनी पुसतसे. म्हणे बाळा होय थरथराट, कारे कापता सांगा वाट. येरी मुळाहुनी सकळ बोभाट, मच्छिंद्राते निवेदिला. म्हणे कर्दमाचा शकट सारथी, करवित होतो गोरक्षा हाती. तो बाल तत्व पडी भूतमती, कर्दम लोपुनी संचरली. ते भूत अद्यापि आहे लहान, परीक्षण एक होईल स्फुळवटपण. आम्हा लागी करील भक्षण, म्हणून या पळालो. परी आम्ही आलो येथे पळून, मागुनी गोरक्षनाथ येत होता धावून. यासी भक्षिले असेल भूताने, यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसी ऐकुनी वार्ता, साशंकित झाला चित्ता. चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोहे. अवचट भूत कैसे व्यापले, ते पाहुनी बाळ भ्याले. तरी आता जाऊनी वहिले, गोचर करावे निजदृष्टी. मग आश्वासोनी सकळ मुला, निकट बैसोनी पुसे त्याला. कोणत्या ठाई संचार झाला, भूताचा तो मज सांगा. येरी म्हणती बाबा ऐक, भूत तेव्हा होते बाळक. आता थोर फोडूनी हाक, भक्षील आम्हा वाटतसे. मच्छिंद्र म्हणे मी असता, तुम्हा भय नसे सर्वथा. चला जाऊ भूतासी आता, शिक्षा करू आगळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथ, तुम्ही जाऊ नका तेथ. बालार्क किरण आहे भूत, तुम्हा बक्षील तेथे तेची घडी. मच्छिंद्र म्हणे दुरून, दाखवा भूताचा ठिकाण. मग ती बाळे अवश्य म्हणून, दुरून ठाव धाविती. या परी इकडे गोरक्षनाथ, तोही पळाला होऊनी भयग्रस्त. मुलांचे मंडळ सांडुनी एकांती, लपोनिया बैसला. भूत भूत ऐसे म्हणून, मुले पळाली आरोळ्या देऊन. तेव्हाची गेला होता पळून, भूत भये करुनिया. ठाव लक्ष्मी परमेकांत, बैसला होता शुचिष्मंत. परी हृदय धडधडीत अत्यंत, भूत येईल म्हणूनिया. येरीकडे मच्छिंद्राते, ठाव धावती मुले समस्त. परी दूरची असती यत्किंचित, सन्निध नये भयाने. जैसा राजभयाचा तरणी, लखलखीत मिरवीत असता अवनी. मग दुष्कृत चोर जार जारिणी, दर्शनार्थ तीन येती. की राम नाम बोधोत्तरी, असता भूत नये समोर. की पियुष विष दृष्टी व्यवहार, कदा काळी चालेना. त्यांना मुले भिवून, दुरुनी धाविती मच्छिंद्रा ठिकाण. म्हणती याची ग्रामातून भूत प्रकट झाले. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ, मुले दाविता सगट जात. तो बाळ टाहा आरडत, मही लागी उकिरडा. बालार्क किरणी तेज लकाकत, मुखी टाहा टाहा वदत. ते पाहुनी मच्छिंद्रनाथे, करभंजन ओळखला. हृदयी धरुनी लवडसवडी, बाळ उचलूनी घेतला आवडी. मग लगबगी गावाबाहेर अति तातडी, बाळासह पावला. ते सकळ मुले पाहुनी, पळती झाली प्राण सांडुनी. म्हणे नाथांनी भूत धरुनी, आणले आता बरे नसे. आता त्या भूतासी देईल सोडून, मग ते आपुल्या पाठीसी लागून. एक एकासी भक्षील धरून, ऐसे म्हणून पळताती. पडती उठून जाती, भय करुनी सांडी ती दडती. हृदयी धडधडा यथार्थ चित्ती, लपोनिया बैसला. येरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंदन. सदनी सदनी हाका मारुनी, गोरक्षा ते पुकारी. परी ज्या सदनी जायजती, ते सदनीची मुले आरडून उठती. आई आई बया बया म्हणती, आणिक पळती पुढारा. परी सदनी सदनीचे जन, नाथा पुसती हटकून. भय काय दाविले मुला कारण, म्हणून आरडून पळताती. कोणाचे मुले घेऊन फिरता तुम्ही सदनी सदनी. येरी म्हणे गोरक्षनयनी, पाहीन तेव्हा सांगेन. ऐसे बोलून पुढे जात, तो पातला गोरक्ष होता जेथ. उभा राहुनी अंगणात, गोरक्षाते पाजारी.
ऐकून श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातून. परी येताची बाळ पाहिला नैनी, पुन्हा आरडूनी पळेतो. हा विपर्यास पाहुनी नैनी, मच्छिंद्र विचारी आपले मनी. गोरक्ष व्यापला भय करुणी, बाळ येथे ठेवावे. मग स्वशरीरीचे काढुनी वसन, त्यावरी निजवले बाळरत्न. मग त्या सदनी संचलून, गोरक्षापासी पातला. जाता कवळणी धरले हृदयी, म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही. ते भूत नाही मनुष्य देही, करभंजन उदेला. परी तयाची उदय रहाटी, सांग झाली निर्भय पोटी. येरी म्हणे मुलासाठी, खेळत होतो महाराजा. हाती घेऊनी कर्दम गोळा, पूर्णपणी रचला पुतळा. परी नेणो कैशी झाली कळा, भूत त्यात संचरले. लोपुनी सकळ कर्दम नीती, दिसू आली मानवाकृती. तेणे भय व्यापुनी चित्ती, पळालो मी मुलासह. यावरी मच्छिंद्र बोले वाणी, तू ते सांगितली संजीवनी. तो मंत्र धोकिता क्षणी, करीत होतासी काय तू. येरी म्हणे आज्ञा तुमची भंगली नाही, शपथ पायाची खेळता वाणी मंत्राची सांडली नाही महाराजा. कर्दम पुतळा करिता हाती, तरी मंत्र सांडला नाही उक्ती. चुकलो नाही शिक्षे हाती, ओपू नका गुरुनाथा. ऐसी ऐकता गोरक्षवाणी, मच्छिंद्र तोषला आपले मनी. म्हणे बाबरी केली करणी, उठाता वेगेसी. मुख कवळुनी चुंबन घेता, हास्य मानुनी कुरवाळीता. म्हणे होई आता स्वस्थ, चाल वेगी पारसा. एरी म्हणे गुरुनाथा, तुम्ही आणले आहे भूता. ते मज खाईल प्रांजळ, आता बाहेर नऊ नकाजी. मच्छिंद्र म्हणे ऐक मात, हे बाळ नसे रे भूत. तुवा धोकोनी संजीवनीत, मनुष्य पुतळा तो झाला. जैसा गौर उकिरडा स्थान, बाळ झालासी उत्पन्न. त्याच नीती खेळता कर्दम, बाळ उदयाते आले हो. ऐसी ऐकता गुरुगोष्टी, म्हणे भूत नोहे तपोजेठी. मच्छिंद्र म्हणे भय पोटी, सांडी मनुष्य ते असे. ऐसे ऐकुनी प्रांजळ मत, मग श्री गुरुचा धरुनी हात. बाळ होते चिरपत्रात, तयापासी पातले. बाळ उचलूनी मच्छिंद्रनाथ, आपल्या शिबिरा घेऊन या जात. गोदुग्ध आणुनी पान त्वरित, ते बाळकापै केले. यावरी वसन जोळी करून आत, घातला गहिनी नंदन. यावरी तया गावीचे जन, शिबिरापासी पातले. नाथ चरणी अर्पुन माथा, पुसती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हालिता, श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ, त्या ग्रामस्थान निवेदित. तो ऐकून सकळ वृत्तांत, आश्चर्य करती क्षणोक्षणी. म्हणती धन्य धन्य संजीवनी, हा कलित उदेला उष्णामुनी. परी त्याही प्रत्यक्ष सर्वगुणी, नाथ मच्छिंद्र वाटतो. पहा पहा गुरुदैत्य, शव शरीरा सावध करिता. परी त्या म्हणाया जड देहस्थ, जीव दशा व्यापित असे. तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ, कर्दम पुतळा केला जिवंत. तस्मात शुक्र तो त्या तुलनेत, सहस्त्रभागी दिसेना. तरी उष्णान म्हणू संमती, द्वितीय ब्रह्मा पातला क्षती. तीही संमत गौणचित्ती, मच्छिंद्र भाग्य दिसतसे. पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज. तरी मूळ त्यात असे बीज, बीजा समान रुख होय. यावरी आणि दुसरा अर्थ, विधी स्वांगे उत्पत्ती करिता. तैसा नोहे मच्छिंद्रनाथ, शिष्या हाती करविला. महाबीजा वीणदान, कर्दमी केला मनुष्य उत्पन्न. तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरवला. ऐसे परस्परे भाषण, करती गावीचे सकळ जन. यावरी बोलती नाथा कारण, नाथा निकट बैसोनिया. म्हणती महाराजा प्रताप तरणी, बाळाचे कष्ट करू जाणे जननी. ती तो बाळकान दिसे करणी, गैबी नंदन हासे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट, पुरुषा होई नाथ ते नाथा श्रेष्ठ. तरी यासी धर्मजननी वरिष्ठ, करुणी द्यावी महाराजा. तिथे बाळक करी अर्पण, करील तयाचे संगोपन. तुम्हा लागी कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. ऐशी एकता जगाची वाणी, मान तुकावी मच्छिंद्र मुनी. म्हणे बाते धर्मजननी, कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, विचार करता ती ग्रामस्थ. तो ग्रामा माझी विप्रगृहात, मधु नामा नंदतसे. त्याची कांता लावण्य खाणी, पतिव्रता धर्मपत्नी. सत्य संचित सर्वज्ञानी, ज्ञानकळा पैयसे. नामे कौतुका असे गंगा, निर्मळपणी असे अभंगा. पती सेवे अंतरंगा,
जगा माझी मिरवली उदरी नाही संतती, तेणे विवळ प्रेमचित्ती, संतती वीण कामगती, संसार ते वेदना, सदा वाटे हुरहुर, लोकांचे पाहुनी किशोर, चित्ती पाहुनी चित्ती गुहार, साशंकित होता ती, नाना यत्न संततीसाठी, करुणी बैसले होते जेठी, उपाय न चाले परम कष्टी, जगा माझी मिरवला. ऐसे असता उभे जन, तो देवे उदेला मांजुषा कारण, ग्रामस्थांकरी तयाचे स्मरण, अकस्मात पै झाले. जैसे द्रोणाचा विषम काळ, निवटावया उदेला उत्तम वेळ, सहज खेळी गांधारी बाळ, विटी कुपात पडियली, की रत्नाची होणे उत्पत्ती, म्हणून देवदानवमती, अब्दी मंथन उदेली चित्ती, एक भावे करुनिया, तन्याय मधु विप्राचे, दैव उदेले जनमुखे साचे, म्हणून स्मरण निघाले त्याचे, मान्य पडले सर्वासी. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करून, म्हणती महाराजा मधु ब्राह्मण, त्याची कांता परम सगुण ज्ञान कळा असे की, तो पुनी बाळ गोमट, तेथेची होईल पूर्ण शेवट, पुत्रार्थी या परम अनिष्ट दिवस असती महाराजा. ऐसी मच्छिंद्र ऐकुनी वाणी, पुत्राच्या राहे संरक्षणी, मग त्या विप्रा बोलावूनी कांते सहित आणले, परी ते भार्या लावण्य राशी, सद्गुणवर या जगासी, नाते पाहताच ते चित्तासी, ओळखली हृदयात, मनात म्हणे मच्छिंद्रनाथ, उत्तम जगी दिसून येत, सकळ जग मान देत, तस्मात श्रेष्ठ असताय, तो जगा माझी आहे भला, तो तैसाची परलोका ठेला, जो जगी जाय मानवला, परलोकी मानवला तोची एक, आणि भविष्य अवश्य जाण, अर्थार्थी करी गमन, मग कौतुकाने जवळ घेऊनी बाळ ओटी ओपितसे, म्हणे माय वो माय ऐक, हा बाळ आहे वरदायक, नवनारायणातील एक, करभंजन मिरवला, याचे होता संगोपन, फेडी दृष्टीचे पारण, जगा माझी स्थूळवट मान, पुत्र तुझा मिरवेल हा, म्हणशील हा होईल कैसा, तरी कीर्तिध्वज मित्र जैसा, की देवकीचा हरी जैसा, वंद्य असे जगाते, माय मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण, मूर्तिमंत याचे सेवे कारण, कैलासपती उतरेल घे, त्याची निवटुनी अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी, आणून ठेवील निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरवून, म्हणे हा अयवनी संभवला, जगा माझी सहज गे मिरवला, परी अति गहनी नाम याला, गहनी असे देई का, यावरी आणि सांगतो तुझसी, आम्ही जातो तीर्थस्थानासी, उपरी फिरुनी 12 वर्षी, गोरक्ष बा येईल गे, तो याते अनुग्रह देऊनी, माय गे करील सनातन, परी तू आता जीवित लावून, संगोपन करी याचे, यावरी बोले कौतुके सती, की महाराजा योग मूर्ती, बाळ ओपले माझे हाती, परी संशय एकसे, तुम्ही 12 वर्ष आला परतोन, बाळ न्याल की मजपासून, मग मी कैसे जननीपण, जगा माझी मिरवावे, मग केल्या कष्टाचे आचरण, मज मिरवेल की भाडाईतपण, तरी प्रांजळपणी आताची वचन, मज प्रती सांगीजे, पहा पहा जी आशाबद्ध, सकळ जग असे प्रसिद्ध, तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध, एक भागी लाभाजी, तुम्हा आशा असेल याची, तरी तैशीची गोष्टी सांगायाची, मग नाथ गोष्टी ऐकूनीची तिची, प्रांजळ वचन बोलत असे, माये संशय सांडूनी मनी, बाळ न्यावे आपले सदनी, माझी आशा बाळा लागुनी, गुंतत नाही जननीये, तरी तुझा लाभो सूत, प्रांजळपणी मिरवो जगात, तू माय हा सूत, लोका माझी बोलतील, मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस, हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो, परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी, पुढे जाईल तीर्थस्थानासी, तू संभाळ तुझपाशी चिरंजीव असो हा, ऐसे बोलूनी ग्रामस्था ते, शपथपूर्वक साक्ष सहित, निर्मळपणे करुनी चित्त, कौतुक सदनी बोलवी, मंत्रे चर्चुनी विभूती बाळा, भुवनास्त्र घातले गळा, कौतुके स्पर्शित हृदय कमळा, पयोधरी पय दाटलेसे, मग ते बाळ लावूनी स्तनी, गावीच्या आणुनी सुवासिनी, पालकात घातले प्रेमे करुनी, गहनी नाम स्थापिले, यावरी मच्छिंद्र काही दिवस, त्या ग्रामी करुनी वास, मग सवे घेऊनी गोरक्षास, तीर्थस्थाना चालला, कुसुनी सकळ ग्रामस्थानी, निघता झाला गौरवेसी,
मार्गदर्शनी तीर्थस्थानासी बद्रिकाश्रमी जातसे, तरी मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊनी पाठ, कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट परीक्षेते पाहतसे. नंतर ते पाहता परी विषम ऐशी विषम दृष्टी सर्व कार्यासी, मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तप पूर्ण नसे या मुळीच पदरी नसता पैसा, की दान मिरवी दांबिका व्यवसा, देवी मंत्र हेतू तपोलेशा, विना विषम आहे हा, करी आता बद्रिकाश्रमी, बद्री केदार उभा स्वामी, तया हाती गोरक्षोपुनी, तया लागी रुजवावा. ऐसा विचार करुनी चित्ती उभयता हिंडले नाना तीर्थी. मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती बद्रिकाश्रमी पातले पै गेले. गेले परी तेथील कथन पुढील अध्यायी होईल श्रवण. अर्थ धरुनी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत, सदा तुमचा धुंडी सुत, सेवे लागी अर्थी प्राणात, ग्रंथ आदरी मिरवितसे, तुमचे कृपेचे लेवुनी भूषण, नरहरिवंश पूर्ण कवी मालू धुंडी नंदन, संत गणी मिरवला स्वस्ति श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्षा काव्य किम्यागार, सदा परिशोद्भाविक चतुर, दशमाध्याय गौड़हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10 176 संपूर्ण. नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त. गोरक्ष जलंधर चर्पटाश्चर्भंगकानि मच्छिंद्राद्याः सौरंगी रेवाणक भत्री. दत्त गुरुदेव दत्त लक्ष्मी निरंजन.